कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला हिराबाई, काय खबर? हा, एवढं तडकाफडकी कशापाई बोलवलं आम्हाला? मॅडम अहो खबरच तशी आहे। सांगा की पटशिरी। घरचे पोलिसात जायची भाषा करतायत। पोलिसात? कशाला? तुमच्या विरुद्ध तक्रार करायला। का? आम्ही काय केले? संक्रांतीच्या दिवशी जे झालं ते ताईने आणि बाबांनी खूप सिरियसली घेतलंय। ताई म्हणत होती भुवनेश्वरी मॅडमना खडीच फोडायला पाठवणार आहे। अजून काय म्हणल्या? ताई म्हणत होती की सासरी खूप छळ होतोय माझा आणि मी काय अडाणी आहे का त्यांच्यासारखी की त्या काहीही करतील आणि मी गप्प बसेन, म्हणून अन्याय झालाय माझ्यावर तर मी कायद्याने उत्तर देईन असं म्हणत होती ताई। आणि ती हे असंही म्हणाली की जे काही असतील ते सगळे कलम लावून मॅडमना मोठ्यातली मोठी शिक्षा होईल हे बघेन मी। मॅडम अहो हे सगळं पोलिसात जायचं म्हणतायत आणि तुम्ही एवढ्या नॉर्मल कशा काय? सुनबाईंची तडफड ऐकून आम्हाला हसू आलो। सरड्याची धाव कुंपणापर्यंत असत्या। जा म्हणावं, जा पोलीस स्टेशनात जा। हो मॅडम, जा कसं काय? म्हणजे हे सगळं प्रकरण कुठल्या कुठे जाईल? नाही म्हणजे मी ताईला आणि आई बाबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला। घरची गोष्ट आहे, घरच्या घरी असू दे, चार लोकात कशाला, जे काही आहे ते आपापल्यात मिटवून टाकू ना। पण ताई म्हणली नाही मी तक्रार करणारच आहे। करू दे तक्रार। पण मॅडम अहो असं कसं? आम्ही सांगतोय तेवढं करा। तुम्ही त्यांना जायला लावा आणि तक्रार नोंदवायला लावा। म्हणजे काय होईल? ही दोघं अजून दूर होतील। ते कसं? ते आमचं आम्ही बघू, तुम्ही फक्त तुमचं काम करा। पण मग माझा यात काय फायदा आहे ना? हे घ्या घ्या, यो तुमचा मोबदला, लागा कामाला। काम झालंच म्हणून समजा। आणि एक अजून सांगायचं राहून गेलं। सांगा की। बाबांनी ताईला तंबी दिलीये की सासरी परत जायचं नाही म्हणून। मग त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर? ताई म्हणाली की अधिपती आले तर मी येईन, पण बाबा म्हणाले की अधिपती नाक घासत जरी आले तरी तू जायचं नाही सासरी म्हणून। आई मी बाहेर जाऊन येते। हा कुठे? अगं कशाला विचारतीयस? कामाला जाताना असा नाट लावू नये। नाही मी कामाला वगैरे नाही चाललीये, मदनला भेटायला चाललीये। जा जा भेट त्याला। अगं जरा वेगळा विषय बोलला जाईल। जा, आम्हाला उलट हवंय की तू बाहेर जावस, फिरावस, म्हणजे कसं ना वेगळा विषय होतो, थोडं बरं वाटतं। आणि अक्षरा खरं सांगू का, हेच हवंय तुला आता। तू टेन्शन घेऊ नकोस ग, सगळं नीट होणार आहे बाळा। हं? हो आई, तू पण नको टेन्शन घेऊस, तुम्ही दोघंही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल। काही झालेलंच नाहीये, मी लवकरच बोलेन अधिपतींशी। आई काय म्हणते मी, खरंच खरंच सगळं ठीक होईल, तू नको काळजी करूस। कशी काळजी नको करू अक्षरा, ताण तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतोय ना आम्हाला। आणि काळजी याची आहे की त्याचा परिणाम बाळावर होऊ नये ग, आम्हाला बाळाची काळजी वाटतेय। मी समजू शकते आई, पण हे बघ आता हे बाळच तुला सांगतंय की काळजी करू नकोस, मग तरी ऐकशील? खरंच सांगते आई, मी बोलेन अधिपतींशी, सगळं पूर्वीसारखं होईल। आणि तुम्ही ना दोघं असे सतत गंभीर राहत जाऊ नका, जरा हसा बरं। नाही तर तुम्ही पण येता का माझ्या बरोबर? चल आई। हे अगं भाई नको नको, स्वयंपाक आहे मला। आणि हो तू सांगा त्यांना मी विचारलं म्हणून। ठीक आहे सांगते, निघू? सावकाश जाग। हो। आमचा मुलगा नाक घासत येणार, ते बी मास्तरीन बाईन पुढं इसरा म्हणावं। काय सोनं लागून राहिलं की काय ते असते? ते तर खरंच आहे, पण हे बाबांना कोण सांगणार ना? बाबांना असं वाटतं की ताई खूप ग्रेट आहे म्हणून तिला सांगतायत की फॅमिली बरोबर राहू नकोस, वेगळं राहा असं। त्यांना वेगळं राहायला सुचवू दे, आम्ही त्यांना वेगळं करतो। खरे, त्यांची पण ना जिरलीच पाहिजे। मॅडम मी तुम्हाला सांगते, लहानपणापासून आई आणि बाबा ताईच्या बरोबर बायस्टच होते।
त्यांना असं वाटतं की ताईच फक्त ग्रेट आहे, ताईच त्यांचं काय नाव मोठं करणार आहे. आणि मी तर कोणीच नाहीये. माझी कधी पडलेलीच नव्हती आई बाबांना. नाही, आता ताईची ना जिरलीच पाहिजे. हे आम्हाला बी वाटतंय. तुम्ही खबरा द्या, कॅश न्या, तुमचा मोबदला तुम्हाला मिळत राहील. हो, म्हणजे मोबदल्याचं एवढं काही नाही, पण मला असं वाटतं ना की हे दोघे एकमेकांसाठी बनलेच नाहीये. ते जर दूर राहिले तरच भले. आणि बाबांनाही कळेल ना की त्यांना जेवढी वाटते ताई आदर्श आहे तसं काही नाहीये. ताई पण चुका करते, तिलाही 4 गोष्टी जमत नाहीत. पण काय आता, त्यांनाही पटलं पाहिजे हे. पटल हो पटल, आपल्याला तर पटेल आहेच, त्यांना बी पटल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनात घेऊन जावा आणि आमच्या विरोधात तक्रार करायला लावा. पुढं काय करायचं ते बघतो आम्ही. घ्या चहा घ्या. नको. अहो घ्या की. काय झालं? कुठे काय झालंय आई? बरं वाटत नाही भाई. चेहरा का असा झालाय? आई त्या अधिपती पुढे किती डोकेफोड केली तो ऐकून घ्यायला तयार नाहीये. अक्षराचं नाव ऐकून घेत नाहीये तो. मी त्याला काही बोलायला गेलो की तुमची मुलगी मध्ये येते आणि मग काय मी शत्रू असल्यासारखेच वागतात माझ्याशी. हो, त्याची बी चिडचिड होतीये की. तुम्ही जरा समजून घ्या. आई समजून घेतोय म्हणून तर बोलतोय ना की बायकोला घेऊन ये बाबा, पण त्याला कळत नाहीये. लहान आहे का तो आई? आपली बायको आपल्या बरोबर राहायला हवी हे त्याला समजत नाहीये का? त्याला बी वाटतच की. नुसतं वाटून काय उपयोग आहे? कृती करायला हवी नाही? अहो त्याचे प्रयत्न चाललेत की. काही प्रयत्न करत नाहीये तो आई. जे भुवनेश्वरी सांगेल तिला जसं हवं तसं वागतोय तो. कुठल्या जन्माचं पाप आहे माझं म्हणून हे सगळं माझ्या वाट्याला येते मला कळत नाही आहे. माझ्या डोळ्याच्या समोर माझ्या मुलाचा संसार तुमची मुलगी मोडतीये. मी काही करू शकत नाहीये. बस आहे, बस. अक्ष लवकर ये, लवकर ये. नाही नाही लवकर नाही आहे, सावकाश आहे, सावकाश आहे. मदन, टेक युअर टाइम, टेक युअर टाइम, रिलॅक्स. नमस्कार, नमस्कार. छान, जेंटलमॅन, जेंटलमॅन सारखं ग्रेट करायचंय. या वेलकम, वेलकम. या ओके, वेलकम. या वेलकम. या नाईस, नाईस, गुड. वेलकम. या हे फायनल, फायनल, फायनल. मदन, रिलॅक्स, रिलॅक्स. हे फायनल आहे. वेलकम. या. उशीर नाही ना झाला मला? मदन, हा हा काय रे? चल ना. हा, चल ना, चल. वेलकम. एक मिनिट, सॉरी. अरे अरे, ओ सो सो, आय एम सो सॉरी, सो सॉरी. या प्लीज, प्लीज, प्लीज. या. ठीक आहेस तू बाकी? हो. तू असं का विचारतोस रे सतत? नाही म्हणजे प्रवास करून आलीस ना आता इतका म्हणून. पण मला सवय आहे. मला तर नाही बाबा सवय. तुला सवय नाहीये? बॅड. 5-7 वर्ष काय गेलास तो अमेरिकेत, असं वागतेस जसं काय तुझा जन्म झालाय तिकडे. काहीही असतं तुझं मदन, खरंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.